मंदिरामध्ये रामलल्ला विराजमान होतील आणि त्याची वाट पाहत होते आतुरतेने आणि आज तो क्षण जवळ आलाय आणि आज प्रभू रामलल्ला मंदिरामध्ये विराजमान झालेले आहेत। अतिशय लोभस आणि विलोभनीय असं त्यांचं एक मुखवटा आणि मूर्ती आहे आणि त्याचा आज प्राणप्रतिष्ठापना सोहळा झालाय। खरं म्हणजे हा देशातच नाही तर जगभरामध्ये हा रामलल्लाच्या मंदिराचा अयोध्येचा विषय एक आस्थेचा, भक्तीचा आणि श्रद्धेचा झालेला आहे आणि म्हणून रामलल्लाचं आजचं हे विलोभनीय दृश्य, हे अलौकिक दृश्य सगळ्यांनी मनामध्ये साठवून ठेवलं पाहिजे। मला वाटतं सर्वप्रथम आजच्या या दिवसाच्या आणि राम मंदिरातील प्रभू श्री रामलल्लाजींच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याच्या राज्यातील आणि देशातील सर्व नागरिकांना मनापासून शुभेच्छा आणि अनेक दशकांपासून जी भावना आणि जी इच्छा करोडो देशवासियांची प्रलंबित होती ती आज पूर्ण होत आहे। त्यामुळे आमच्यासाठी हा दिवाळीचाच सण जसा आहे तसाच आम्ही साजरा करीत आहोत आणि मुंबईतील कानाकोपऱ्यात असो, महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात असो किंवा देशातील कानाकोपऱ्यात असो, प्रत्येक व्यक्ती हा आनंद साजरी करत आहे मनापासून। आज बहुत ही ऐतिहासिक दिन है। हम सब लोग आदरणीय प्रधानमंत्री जी के साथ सारा देश इस खुशी को मना रहा है, सभी गौरव को प्राप्त कर रही है। 500 साल से इस बात का इंतजार था, वो ऐतिहासिक दिन आज आया। हम सब के लिए बहुत ही शुभ दिन है। सभी को शुभकामनाएं। बहुत बहुत शब्दों से मैं कोई वर्णन नहीं कर सकती और हम इतने पुण्यवान भाग्यवान हैं। एक कलाकार, इतने सारे कलाकारों को लेके संगीत नाटक अकादमी आज यहाँ पे राम जी की स्थापना में इतना बड़ा कार्य कर रही है। छोटे से सब कलाकार, पूरे हिंदुस्तान से आए हुए कलाकार। अनेक मान्यवरांच्या या प्रतिक्रिया प्रभू श्रीराम यांच्या दर्शनासाठी अर्थात सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे। भव्य असं राम मंदिर या ठिकाणी आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय। प्रभू श्रीरामाच्या अयोध्या नगरीमधनं ही थेट दृश्य आहेत। आता साधू महंतांसाठी या ठिकाणी बहुत अच्छा लगा। राम का आदर्श विश्व भर पहुंचाने के लिए 500 साल तक शबरी के जैसे राम भक्त लोग इंतजार करते थे। अभी हम जैन समुदाय का स्वामी जी होते हुए राम का आदर्श हमको तीर्थंकर जैसे लगा और राम का अलंकार उडुपी का कृष्ण जैसे लगा और तिरुपति का बालाजी जैसे लगा और तीर्थंकरों का जन्म कल्याण और पट्टाभिषेक कल्याण होता है जिन बालक का, वैसे लगा है। बहुत बहुत शुभकामना सब देशवासियों को और पूरा विश्व का लोगों को। जय श्री राम।